एक महत्त्वाची घडामोड पुणे शहरातील मनसेचे नेते उद्या राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे। या बैठकीत राज ठाकरे पुणे येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती। सन्मानानं महायुती होत असेल तर आमची कुठेही आडकाठी नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। सन्मानानं होत नसेल तर ताकदीच्या भरवशावर लढण्यास तयार असल्याचंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। कोणत्या वॉर्डात कोण उभं राहणार याची लगबग प्रत्येक पक्ष करतोय। गेल्या वेळी वन साइड सत्ता मिळाली असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। कोणत्या वार्डामध्ये कोण कोण उमेदवार उभे राहणार याची लगबग प्रत्येक पक्ष करतोय। काही लोक आपल्याला गणतीतच पकडत नाहीये, पण मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल की वन साइड सत्ता मिळाली। 57 सीट आपल्या मित्र पक्षाचे निवडून आले। आपले 14-15 आपले नगरसेवक निवडून आले होते, पण तरी सुद्धा आपण 15 नगरसेवकांच्या भरोश्यावर आपल्या परीने जी कामं करता आली ती करण्याचा प्रयत्न केला। आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की ती सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही लढायला तयार। कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाली। शुभमन गिलला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानं तो उर्वरित कसोटी सामन्यातून बाहेर पडल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावात शुभमन गिलला दुखापत झाली होती।